नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या रेड डायमंडचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये आपण सॅम्पलसाठी JRV1 JRV रेड हे झाड लावलेलं होतं. तर बघू शकता त्याला आता फळं आलेले आहेत. सेटिंग ही चांगलं झालेलं आहे त्या झाडाला. त्याचा सॅम्पल बघणार आहोत, तुम्हाला दाखवतो मी सॅम्पल. ते फळ कसे राहते आणि सेटिंग ही कशी राहते, त्याचं स्ट्रक्चर कसं राहतं पानाचं फळाचं. तर बघू शकता, जवळ घ्या. तर पानं बघू शकता, JRV रेड उभी पानं आहेत, उभी पानं आहेत अशी उभी. पानाला असं टोक आहे. आणि रेड डायमंडचं तुम्ही बघू शकता, रेड डायमंड आणि ही JRV रेडचं पान आहे. तर दोन्हीमध्ये डिफरन्स बघू शकता. हे रेड डायमंड आणि ही JRV रेड, हा पानामधला डिफरन्स झाला. आणि फळामधला डिफरन्स बघू तर हे फळ बघू शकता, प्रत्येक फांदीला ते भरपूर सेटिंग होत आहे आणि सिंगल सेटिंग बऱ्याच प्रमाणात राहत आहे, सिंगल सेटिंग. तर आपण फळाचं स्ट्रक्चर बघणार आहोत आता, तयार फळाचं स्ट्रक्चर. तर हे तयार फळ झालेलं आहे, तर त्याचं स्ट्रक्चर बघू शकता. JRV रेड, हा रेड डायमंड. हा नंतर आकार ह्याचा गोल राहतो. जर सुरुवातीला कमी सेटिंग असेल तर जेटा माल थोडा उभा राहतो आणि जास्त सेटिंग झालं तर फळाचा आकार गोल येतो. तर हा आहे रेड डायमंड, हा आहे JRV रेड. तर बघू शकता तुम्ही, रेड डायमंड JRV रेड दोन्हीचं कंपॅरिझन बघू शकता. तर रेटमध्ये ह्याच्या पाठीमागच ही 20 ते 30 रुपये प्रति किलो मागे हा राहतो, रेड डायमंडच्या पाठीमागं. जर हा 100 रुपये असेल तर हा 60-70 राहतो. हा 60-70 असेल तर 50 रुपये राहतो. तर बघू आता, दोन्ही कट करणार आहोत आपण, बघू. हा रेड डायमंड, तर दोन्ही बघू शकता. दोन्ही कलर एकदम सॉफ्ट आहेत, सॉफ्ट लालसर गुलाबी असे कलर आहेत. हा रेड डायमंड, हा JRV रेड. आणि टेस्ट बघणार आहोत आपण, सॉफ्ट आणि गोड आहे. ह्याची टेस्ट बघू आपण. हा मऊ आहे पण ह्याची टेस्ट थोडी कमी आहे. रेड डायमंड पेक्षा थोडी नॉर्मल कमी गोड आहे आणि थोडा नॉर्मल कडकपणा आहे यात, नॉर्मल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पेजवरती अशीच पेरूविषयी एक माहिती मिळत राहणार. औषध आपण कोणती स्प्रे घेतो ह्याच्याविषयी माहिती मिळत राहणार. तर आपल्या व्हिडिओला आधी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर व्हिडिओला नक्की फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.